दापोली तालुक्यात सध्या दुर्मिळ शेकरूची चर्चा आहे. दापोली जंगल परिसरात महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या दुर्मिळ शेकरूचं दर्शन घडल्यानं प्राणीप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. दापोलीतील विद्यापीठ परिसरात असलेल्या वन विभागाच्या कार्यालयाजवळील झाडावर मुक्तपणे वावरत असलेल्या शेकरूचा व्हिडिओ सध्या समोर आलेला असून हा व्हिडिओ परिसरात चर्चेचा विषय ठरलाय. कोकणच्या निसर्ग संपन्नतेमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू दापोली परिसरात पुन्हा दिसून आलाय. तांबूस तपकरी रंगाचे केस आणि शरीरापेक्षा लांब झुपकेदार शेपटी ही त्याची प्रमुख ओळख आहे. तज्ज्ञांच्या मते ज्या परिसरात शेकरू दिसतो तिथले जंगल आणि पर्यावरण समृद्ध असल्याचं ते लक्षण मानलं जातं. दापोलीमधील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या परिसरात या दुर्मिळ प्राण्याचं दर्शन झालंय. गिमवणी येथील अद्वैत भांबुरे यांना झाडाच्या शेंड्यावर हालचाल करणारा हा प्राणी दिसला. त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये त्याचं चित्रण केलं आणि तातडीनं वन विभागाला याची माहिती दिली. दापोली वन विभाग अधिकारी रामदास खोत यांना हा व्हिडिओ पाठवला असता त्यांनी हा प्राणी महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू असल्याचं नमूद केलं. समृद्ध आणि दाट जंगलांमध्ये आढळणारा शेकरू प्रामुख्यानं महाबळेश्वर, कोयना आणि भीमाशंकर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. मात्र आता कोकणातील दापोली परिसरात देखील त्याचं दर्शन झाल्यानं तेथील जंगलाची समृद्धता आणि जैवविविधता अधोरेखित होत असल्याचं वन्यजीव तज्ज्ञांचं मत आहे. दापोली तालुक्यात शेकरू दिसल्याची शेवटची अधिकृत नोंद 1998 मध्ये कुडावळे येथे झाली होती. त्यावेळी वन्यजीव तज्ज्ञ डॉक्टर उमेश मुंडले यांनी त्याचं निरीक्षण केलं होतं आणि त्यानंतर अनेक वर्ष या भागात शेकरू आढळल्याची कोणतीही माहिती समोर आली नव्हती. आता अनेक वर्षानंतर पुन्हा त्याचं दर्शन झाल्यानं ही एक महत्वाची आणि आशादायी बातमी म्हणावी लागणार आहे. सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली. कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.